आपण डिटेल ऑडिट बघत होतो. काय बघत होतो? डिटेल एनर्जी ऑडिट. आणि त्याच्यामध्ये आपण 10 स्टेप मेथडॉलॉजी बघतोय. ओके, 10 स्टेपची मेथडॉलॉजी कशासाठी? डिटेल एनर्जी ऑडिटसाठी 10 स्टेपची मेथडॉलॉजी बघायची आपल्याला. तर तुम्हाला माहिती आहे डिटेल ऑडिटचे 3 फेजेस आहेत. किती फेजेस आहेत? 3 फेजेस. कोणते? पहिला फेज कोणता आहे? प्री ऑडिट फेज. ऑडिटच्या पहिलेचा फेज त्याला आपण काय म्हणतो? प्री ऑडिट फेज. काय म्हणतो? प्री ऑडिट फेज. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फेज 2, त्याला ऑडिट फेज म्हणतो. काय म्हणतो? ऑडिट फेज. हा महत्त्वाचा फेज आहे. आणि तिसरा आहे पोस्ट ऑडिट फेज, एक्झिक्युशन पार्ट. कोणता? पोस्ट ऑडिट फेज. तर याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे? तिन्ही बी महत्त्वाचेच आहेत, पण ऑडिट फेज हा सगळ्यात मोठा आहे आणि महत्त्वपूर्ण त्याच्यातच आहे. चला, सगळ्यात पहिले आपण बघू फेज 1, दॅट इज प्री ऑडिट फेज. काय बघायचं आपल्याला? प्री ऑडिट फेज. तर त्याचा ॲक्शन प्लॅन स्टेप 1 बघू. प्लॅन अँड ऑर्गनाइज. प्लॅन करायचं आहे आणि ऑर्गनाइज करायचं. ओके, पहिली स्टेप. त्याच्यानंतर वॉक थ्रू ऑडिट करायचं आहे. काय करायचं आहे? वॉक थ्रू ऑडिट, जाऊन ऑडिट करायचे. त्याच्यानंतर इन्फॉर्मल इंटरव्ह्यू विथ एनर्जी मॅनेजर, प्रोडक्शन अँड प्लांट मॅनेजर यांच्यासोबत काय करायचं आहे? इंटरव्ह्यू घ्यायचा, डिस्कस करायचं. ओके, तर ही पहिली स्टेप आहे ॲक्शन प्लॅनमधली. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय? कंडक्ट ऑफ ब्रीफ मीटिंग. कंडक्ट ऑफ ब्रीफ मीटिंग और अवेअरनेस प्रोग्राम विथ ऑल डिव्हिजनल हेड. जे डिव्हिजनल हेड आहेत त्यांच्यासोबत काय करायचं आहे? मीटिंग करायची किंवा अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचा आहे. कोणासोबत? डिव्हिजनल हेड अँड पर्सनल कन्सर्न. 2-3 घंट्याची मीटिंग घ्यायची. ओके, किंवा 2-3 घंट्याचा प्रोग्राम घ्यायचा की आपण नेमकं काय करणार आहोत, आपण नेमकं ऑडिटमध्ये काय करणार आहेत हे याचा अवेअरनेसचा प्रोग्राम, म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन थोडक्यात. आता याचा रिझल्ट काय आहे? याचा पर्पज आणि रिझल्ट म्हणजे पहिल्या फेजचा. तर बघा, रिसोर्स प्लॅनिंग, एस्टॅब्लिश और ऑर्गनाइज एनर्जी ऑडिट टीम. तर इथं काय तयार होईल? प्लॅनिंग, रिसोर्स प्लॅनिंग. त्याच्यानंतर ऑर्गनाइज एनर्जी ऑडिट आणि टीम जी काय ती ऑर्गनाईज होऊन जाईल आणि तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. त्याच्यानंतर ऑर्गनाइज इन्स्ट्रुमेंट्स अँड टाईम फ्रेम. मग इन्स्ट्रुमेंट आणि टाईम फ्रेम जी आहे ती ऑर्गनाईज होणार आहे ह्या पहिल्या स्टेपमध्ये. त्याच्यानंतर हे मायक्रो आहे बरं का, मायक्रो डेटा कलेक्शन. मायक्रो डेटा कलेक्शन म्हणजे डेटा कलेक्शन होईल. त्याच्यानंतर फॅमिलीरायझेशन ऑफ प्रोसेस प्लांट ॲक्टिव्हिटी. तर तुम्हाला प्लांट ॲक्टिव्हिटीचं फॅमिलायझेशन होईल, म्हणजे काय तुम्हाला बेसिक माहिती मिळेल की कशा पद्धतीने प्रोसेस वगैरे आहे. त्याच्यानंतर फर्स्ट हँड ऑब्झर्वेशन, प्राथमिक ऑब्झर्वेशन काय असेल? फर्स्ट हँड ऑब्झर्वेशन अँड असेसमेंट ऑफ करंट लेवल ऑपरेशन अँड प्रॅक्टिस. तर प्राथमिक दृष्ट्या ऑपरेशन कसं चालतं आहे, कशी हँडलिंग होती याचा एक अंदाज येऊन जातो पहिल्या स्टेपमध्ये, म्हणून ही स्टेप करणं गरजेचं आहे. हा त्याचा रिझल्ट आहे. आता स्टेप 2 काय म्हणतं आहे? कंडक्ट ब्रीफ मीटिंग. मीटिंग जर कंडक्ट केली तर काय होईल? बिल्डअप द कोऑपरेशन बिल्डअप होणार आहे. कोणासोबत? डिव्हिजनल हेडसोबत. त्याच्यानंतर एनर्जी मॅनेजरसोबत. त्याच्यानंतर इश्यूज क्वेश्चनरीज, त्यांच्याकडून आपल्याला क्वेश्चनरीज कळतील, त्यांचे इश्यू कळतील. त्याच्यानंतर ओरिएंटेशन, काय ओरिएंटेशन त्या प्रोग्राममध्ये करता येईल किंवा होऊ शकतं त्याची चर्चा होणार. त्याच्यानंतर अवेअरनेस होणार, कळणार लोकांना की एनर्जी ऑडिट होणार आहे समजा. त्याच्यानंतर क्रिएशन, की आपण काय क्रिएट करणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा जी आहे ते मीटिंग आणि अवेअरनेस प्रोग्राममध्ये होणार आहे. तर ह्या 2 स्टेप आणि त्याचा रिझल्ट समजला का? तर ही आहे तुमची प्री ऑडिट फेज. कोणाकोणाला समजली? पुन्हा एकदा सांगतो. प्री ऑडिट फेजमध्ये आपण काय करतो? पहिल्यांदा बेसिक ऑर्गनाईज करतो प्लॅन. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये काय करतो? मीटिंग घेतो. मग बेसिक ऑर्गनाईज प्लॅन केला तर काय मिळतं तुम्हाला? बेसिक इन्फॉर्मेशन भेटते.
आणि मीटिंग जर घेतली तर काय होतं आहे, तुम्हाला क्वेश्चनरीज, ओरिएंटेशन प्रोग्राम, अवेअरनेस ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर हा आहे तुमचा प्री ऑडिट फेज. ओके टेस्टेड. चला आता आपल्याला काय करायचं आहे, फेज 2 बघायचं. काय बघायचं आहे, फेज 2 बघायचं. चला आता आपल्याला बघायचं आहे फेज 2. फेज 2 म्हणजे काय रे, ऑडिट फेज. फेज 2लाच आपण काय म्हणतो, ऑडिट फेज म्हणतो. आता याच्यामध्ये ॲक्शन प्लॅन बघायचं आहे. तर ॲक्शन प्लॅन स्टेप 3, पहिल्या 2 स्टेप झाल्या आपला आता स्टेप 3 बघायचं आहे. स्टेप 3 मध्ये काय करणार आपण, प्रायमरी डेटा गॅदरिंग, प्रोसेस फ्लो डायग्राम अँड एनर्जी युटिलिटी प्रोग्राम. तर याच्यामध्ये आपण काय करणार, प्राथमिक एनर्जीचा डेटा कलेक्शन करणार. त्याच्यानंतर प्रोसेस फ्लोची डायग्राम, प्रोसेस कशी फ्लो झाली समजा एखाद्या प्रोसेसिंग युनिटमध्ये ते बघणार आणि युटिलिटीची डायग्राम बघणार. ओके, ही तुमची 3rd स्टेप आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट 4 कंडक्ट सर्वे अँड मॉनिटर. सर्वे करायचा आणि मॉनिटरिंग करायची. ओके, सर्वे करायचा आहे आणि मॉनिटरिंग करायची, ही स्टेप 4 आहे. त्याच्यानंतर स्टेप 5 कंडक्ट ऑफ डिटेल्ड ट्रायल अँड एक्सपिरियन्स फॉर सिलेक्टेड एनर्जी गॉसेस, काय एनर्जी गजल्स. तर बघा इथं डिटेल ट्रायल अँड एरर बेसिसवर काय करायचं, ट्रायल अँड एक्सपिरियन्स बेसिसवर एनर्जी गजल्स म्हणजे काय रे, थांबा आपण बघू 5व्यामध्ये. एनर्जी युटिलायझेशन म्हणू आपण. कशा पद्धतीनं एनर्जी युटिलायझेशन होतंय ते आपण चेकआउट करणार. ओके, त्याच्यानंतर स्टेप 6 मध्ये काय बघणार आपण, ॲनालाइज ऑफ एनर्जी युजेस. त्याच एनर्जी युजेसचं जे की आपण ट्रायल अँड एक्सपिरियन्स फॉर सिलेक्शन ऑफ एनर्जी युटिलायझेशन बघितलं होतं, त्याचंच काय करणार आहे, ॲनालिसिस करणार आहे, तुलना करणार आहे, पहिले किती होतं ना आता किती आहे. त्याच्यानंतर स्टेप 7 मध्ये काय करणार आहे, आयडेंटिफिकेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन, दॅट इज ENCON अपॉर्च्युनिटी, एनर्जी कॉन्झर्वेशन अपॉर्च्युनिटी. त्याला शॉर्टकटमध्ये काय म्हणलं आहे, ENCON, एनर्जी कॉन्झर्वेशन अपॉर्च्युनिटी. ओके, ते आयडेंटिफाय करणार. 7व्या स्टेपमध्ये आयडेंटिफाय करणार. बघा 8व्या स्टेपमध्ये काय करणार आहे, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस आपण देणार आहे. काय करणार आहे, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस देणार आहे आणि त्याचा रिपोर्ट आणि प्रेझेंटेशन टॉप मॅनेजरला, मॅनेजमेंट लेवलला देणार आहे. पुन्हा एकदा सांगतो याच्यामध्ये काय, कारण महत्त्वाची पेज. एक तर प्रायमरीला आपण डेटा कलेक्शन करणार आहे, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. प्रायमरी काय करणार आहे, डेटा कलेक्शन करणार आहे. त्याच्यानंतर सर्वे करणार आहे, मॉनिटरिंग करणार आहे. त्याच्यानंतर डिटेल एनर्जी फ्लो कसा होतो, एनर्जी फ्लो कशी होती की प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने कुठं एनर्जी युटिलायझेशन कशा प्रॉपर वेनी होतं आहे, किंवा त्याचे ट्रायल आणि एक्सपिरियन्स मेथड यूज करणार आहे, त्याचं ॲनालिसिस करणार आहे, पहिलं किती होतं ना आता किती. त्याच्यानंतर 7व्या स्टेपमध्ये काय करणार आहे आपण, आयडेंटिफिकेशन करणार आहे, एनर्जी कॉन्झर्वेशन कुठं कुठं करू शकतो आपण. 8व्या स्टेजमध्ये काय करणार आहे, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस करणार आहे की इथं असं केलं असतं तर असं झालं असतं आणि असं केलं असतं तर असं होतं आहे. त्याचा रिपोर्ट आणि प्रेझेंटेशन टॉप मॅनेजमेंट लेवलला करणार आहे. समजलं काय करणार आहे, याचा फायदा काय होणार आहे ते बघू आपण. या स्टेपचा फायदा काय होणार आहे, तर 3री स्टेप त्याचा फायदा काय, हिस्टॉरिकल डेटा भेटेल आपल्याला, बेसलाईन डेटा कलेक्शन होईल आपला. त्याच्यानंतर प्रिपेअर प्रोसेस फ्लो चार्ट आपल्याला करता येईल. काय करता येईल, डेटा भेटल्यानंतर प्रोसेस फ्लो चार्ट करता येईल. ऑल सर्वे युटिलिटी सिस्टीम डायग्राम सगळ्या मिळून जातील आपल्याला. त्याच्यानंतर डिझाईन ऑपरेटिंग डेटा स्केड्यूल अँड ऑपरेशन हे सगळं कळून जाईल आपल्याला. त्याच्यानंतर ॲन्युअल एनर्जी बिल अँड एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न कसा आहे तेही कळेल, पेनल्टी किती लागते वगैरे, इन्सेंटिव्ह किती भेटतं हे सगळं कळेल पहिल्या स्टेपमध्ये डेटा कलेक्शनमध्ये. त्याच्यानंतर मेजरमेंट 4थ्या स्टेजमध्ये मेजरमेंट. तर बघा सर्वे केल्याच्यानंतर मोटर सर्वे अँड इन्सुलेशन, लाइटिंग सर्वे विथ पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट फॉर द कलेक्शन ऑफ मोर अँड ॲक्युरेट डेटा, कन्फर्म अँड कम्पेअर ऑपरेटिंग डेटा विथ डिझाईन डेटा. तर इथं काय करणार आहेत आपण, सर्वे आणि मॉनिटरिंगमध्ये सर्वे केल्याच्यानंतर ॲक्च्युली डेटा आणि डिझाईन डेटामध्ये किती तफावत आहे, त्याच्यामध्ये काय फरक आहे
ह्या गोष्टी आपण इथं कन्सिडर करणार आहेत, म्हणजे स्टेप 4मध्ये. स्टेप 4 केल्याच्या नंतर हे आपल्याला कळणार आहेत. येते लक्षात? काहीच अडचण नाही. त्याच्यानंतर बघा, आता स्टेप 4 झाली. स्टेप 5 काय म्हणतं? स्टेप 5 इथं काय म्हणलं? स्टेप 5 कंडक्ट डिटेल ट्रायल अँड एक्सपेरिमेंट. कशाची? युटिलिटीची. तर 24 हॉवरमध्ये पॉवर मॉनिटरिंग करायची आपल्याला. काय करायचं आहे? ट्रायल अँड एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करणार? 24 हॉवरचं पॉवर मॉनिटरिंग करणार. त्याच्यामध्ये प्रत्येक हॉवरला लोड व्हेरिएशन किती होतं, ट्रेंडिंग कसा आहे पंपचा, फॅनचा, कंप्रेसरचा, सकाळी किती वापरता, दुपारी किती वापरता, संध्याकाळी किती वापरता, हे तुम्हाला याचं ॲनालिसिस भेटेल. आणि त्याच्यानंतर बॉयलरची इफिशियन्सी, त्याच्यानंतर ट्रायल्स फॉर 4 हॉवर्स इफिशियन्सी, म्हणजे पहिले किती होती आणि आता आपण एनर्जी कॉन्झर्वेशनच्या ज्या अपॉर्च्युनिटी दिल्यात ते लावल्याच्यानंतर एनर्जी इफिशियन्सी किती येणार आहे हे 4 घंटेचं ट्रायल व्हर्जन एक्सपेरिमेंट करून आपण तिथं दाखवणार आहे. ओके. त्याच्यानंतर फर्नस इफिशियन्सी, ट्रायल इक्विपमेंट परफॉर्मन्स एक्सपेरिमेंट एक्सेट्रा. तर ह्याची इफिशियन्सीचा परफॉर्मन्स एखादा एक्सपेरिमेंट करून दाखवायचं की पहिलं किती होतं आणि आता किती आहे युटिलिटीमध्ये. कळतं आहे तुम्हाला? तर हे एक स्टेप्स 5. त्याच्यानंतर स्टेप 6 काय म्हणत होती रे? ॲनालाइज द एनर्जी यूज. पहा, एनर्जी अँड मटेरियल डेटा, मटेरियल बॅलन्स अँड एनर्जी लॉस्ट वेस्ट ॲनालिसिस. किती लॉस्ट होतो आहे, किती आपल्याला वाचवता येईल, याचं ॲनालिसिस आपल्याला स्टेप 6मध्ये करायचं आहे. येते लक्षात? स्टेप 7 बघा, आयडेंटिफिकेशन अँड कन्सॉलिडेशन एनर्जी कॉन्झर्वेशन मेजर्स. तर स्टेप 7 काय म्हणत होती रे? आयडेंटिफिकेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन अपॉर्च्युनिटी. तर एनर्जी कॉन्झर्वेशन अपॉर्च्युनिटी कुठं कुठं डेव्हलप करता येते ते बघू आपण. तर आयडेंटिफिकेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन मेजर्स, याच्यामध्ये काय? कन्सिव्ह, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अँड रिफाईन आयडियाज, ज्या आयडियाज आहेत सध्या इम्प्लिमेंटेड आहेत, त्याच्यानंतर भविष्यामध्ये डेव्हलप करू शकतो आपण. आणि रिफाईन आयडिया आहेत, तर मोकळ्या आयडिया ज्या आहेत, फ्रीली आयडिया ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या आयडिया आपण काय करायचं आहे? घ्यायच्यात. ओके. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं, त्याचा रिव्ह्यू करायचा. रिव्ह्यू द प्रिव्हियस आयडिया, सजेस्ट बाय युनिट पर्सनल. पहिले वापरलेली आयडिया, आता वापरलेली आयडिया, याच्यामध्ये काय करायचं आहे? ॲनालिसिस करायचं. परत त्याचा रिव्ह्यू घ्यायचा. रिव्ह्यू आयडिया सजेस्ट एनर्जी ऑडिट इफ एनी. पुन्हा त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आहे, एनर्जी ऑडिट करायची आणि पहिला डेटा किती कंझ्युम होत होता आणि आता किती कंझ्युम होता याचा ॲनालिसिस करायचं आहे. त्याच्यानंतर यूज ब्रेनस्टॉर्मिंग अँड व्हॅल्यू ॲनालिसिस टेक्निक. तर ब्रेनस्टॉर्मिंग अँड व्हॅल्यू ॲनालिसिस टेक्निक वापरायची. पहिले किती होती, आता किती आहे, ते हे आयडेंटिफाय करायचं आहे. आणि कॉन्टॅक्ट वेंडर फॉर न्यूली किंवा इफिशियंट टेक्नॉलॉजी. तर समजा जर जुनं ओल्ड टेक्नॉलॉजीचं परंपरेने चालत आलेलं असेल, रिप्लेस करायची गरज असेल, तर जुना बदलून नवीन व्हेंडर इंट्रोड्यूस करायचा जो की एनर्जी इफिशियन्सी चांगली देईल. येतं लक्षात? हे जर केलं, हे ॲनालिसिसचा पार्ट आहे, आयडेंटिफिकेशन अँड एनर्जी कॉन्झर्वेशन अपॉर्च्युनिटी. तर पहिला किती आहे ना आता किती, याचा फरक आपल्याला ह्या सगळ्या स्टेपमध्ये बघायचा आहे. त्याच्यानंतर स्टेप 8 काय म्हणतोय? टेक्निकल फिजिबिलिटी. आता पहिले तर हे तर समजू घ्या, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस. म्हणजे पहिले किती होतं आणि आता किती कॉस्टिंग वाचते. इथं डेटा ॲनालिसिस आहे आणि इथं कॉस्टिंग ॲनालिसिस आहे. तर ॲसेस टेक्निकल फिजिबिलिटी, इकॉनॉमिकल फिजिबिलिटी, ओके, वायबिलिटी अँड प्रिओरिएंटेशन ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन ऑप्शन फॉर इम्प्लिमेंटेशन. तर इम्प्लिमेंटेशनमध्ये किती एनर्जी कॉन्झर्वेशन अपॉर्च्युनिटी आहेत, त्याच्यानंतर किती फिजिबिलिटी आणि किती व्हायबिलिटी आहे हे चेकआउट करायचं आहे. ओके. आणि हे चेकआउट केल्याच्यानंतर प्रॉपर सिलेक्शन करायचं आहे. तर सिलेक्ट द मोस्ट प्रॉमिसिंग प्रोजेक्ट, यातला जो की मोस्ट एफिशियंट आहे, मोस्ट प्रॉमिसिंग आहे, तो सिलेक्ट करायचा आहे. आणि प्रायोरिटीली काय करायचं आहे? लो, मीडियम, लॉंग टर्म्स मेजर्स. तर जे काय पे बॅक पिरियड आहे तो लो, मीडियम, लॉंग अशा पद्धतीने
डिसाईड करून तुम्हाला ते एक्झिक्यूट करायचं. ओके, हे बनवायचं समजा. त्याच्यानंतर स्टेप 9 घेतलीच नाही का आपण? स्टेप 9 हे स्टेप 9 आहे. स्टेप 9 काय? रिपोर्टिंग अँड प्रेझेंटेशन टू द टॉप मॅनेजमेंट. तर स्टेप 9 काय? डॉक्युमेंटेशन, रिपोर्ट, प्रेझेंटेशन टू द टॉप मॅनेजमेंट. तर हे सगळं जे आहे डॉक्युमेंटरी हे टॉप मॅनेजमेंटसोबत मॅनेजमेंटला रिपोर्ट करायचं. तर हा ऑडिट फेज हा सगळ्यात महत्त्वाचा फेज आहे मधला. ओके, हे का बरं आपण एवढं डिटेल घेतोय? 10 स्टेप आपण का बरं महत्त्वाच्या सांगतोय? कारण या पद्धतीने एनर्जी ऑडिट होते. ओके, या पद्धतीने म्हणजे तुम्ही प्रत्येक प्लांटला जाऊन ह्या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस करतात. आता फेज, लास्ट फेज बघतोय आपण. काय बघतोय? लास्ट फेज, पोस्ट ऑडिट फेज म्हणतोय. पोस्ट ऑडिट फेज. तर पोस्ट ऑडिट फेजमध्ये स्टेप 10 आहे, इम्प्लिमेंटेशन अँड फॉलोअप. शेवटची पोस्ट ऑडिट म्हणजे काय? आता सगळं रिपोर्ट बिकट सगळं झालं, आता फक्त काय आहे? इम्प्लिमेंटेशन. हे पोस्ट ऑडिट फेज. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पर्पज अँड रिझल्ट. तर पोस्ट ऑडिट फेज काय? असिस्ट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन रिकमेंडेशन, मेजर्स अँड मॉनिटरिंग द परफॉर्मन्स. तर इथं काय करणार आपण? असिस्ट करणार, गायडन्स करणार. कोणाला? इम्प्लिमेंट करताना काही रिकमेंडेशन असतील किंवा मेजर्स असतील, मॉनिटरिंगच्या परफॉर्मन्सला कशा कशा पद्धतीने स्टेप वाईज इम्प्लिमेंट करायचं आहे हे आपण इथं असिस्ट करणार, सजेस्ट करणार. त्याच्यानंतर ॲक्शन प्लॅन, स्केड्यूल फॉर इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन कसं कसं करायचं त्याचा ॲक्शन प्लॅन आणि त्याचा शेड्यूल आपण तिथं देणार आहे. आणि फॉलोअप घेणार आहे. फॉलोअप अँड पिरियडिक रिव्ह्यू. फॉलोअप घेणार आणि रिव्ह्यू करणार की बाबा ह्या गोष्टी होत आहेत का? नसेल होत तर मग अजून त्याचं पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह वगैरे कसं करता येईल किंवा अजून काय काय करता येईल या गोष्टी आपण इथं फॉलोअप आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे ॲक्च्युअल एक्झिक्युशन हे पोस्ट ऑडिट फेज आहे. तर 3 फेज आहेत, पुन्हा एकदा सांगतो. पहिला काय? प्री ऑडिट फेज, याच्यामध्ये बेसिक डेटा कलेक्शन. त्याच्यानंतर ॲक्च्युअल ऑडिट फेज, याच्यामध्ये आपण काय करतो? डिटेल्स ऑडिट करतो. ओके, ह्या 9 स्टेप्स आहेत. 3 ते 9 म्हणजे 6 स्टेप्स आहेत. तर ह्या 6 स्टेप आणि त्याचा रिझल्ट पण बघितला आपण. आणि त्याच्यानंतर लास्ट फेज कोणती आहे? पोस्ट ऑडिट फेज. या पोस्ट ऑडिट फेजमध्ये ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन होतं. काय होतं आहे? ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन. समजलं? सो राईट डाऊन दिस. बघा, एनर्जी ऑडिट इन्स्ट्रुमेंट आपण बघत आहोत. काय बघत हो? एनर्जी ऑडिटचे इन्स्ट्रुमेंट. तर एनर्जी ऑडिटचे कोणकोणते इन्स्ट्रुमेंट, एनर्जी ऑडिट करताना कोणकोणते इन्स्ट्रुमेंट लागतील? सगळ्यात पहिले इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. इलेक्ट्रिकलचे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कोणते? व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर. यस. अजून एनर्जी मीटर, मल्टीमीटर, त्याच्यानंतर तुमचं मेगर, अर्थ टेस्टर. हे सगळे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. काय काय मेजर करायचं ते बघा. ओके, इलेक्ट्रिकलचे बरं का. त्याच्यानंतर नेक्स्ट कंबशन ॲनालायझर. म्हणजे एखादा फ्यूल आहे ते किती कंबशन होते त्याचं आणि किती गॅस बाहेर पडतोय. तुम्ही PUC करता का गाडीची? काय असतं PUC? फुल फॉर्म काय PUCचा? पोल्युशन कंट्रोल सर्टिफिकेट. ओके, याचं एक सर्टिफिकेशन भेटतंय. म्हणजे तुमची गाडी जर जास्त धुवा मारत असेल तर आपल्याला PUC करणं गरजेचं आहे. आणि ते कार्बन इमिशन जे आहे ते प्रॉपर असणं एक्सपेक्टेड आहे. इथं लक्षात, कार्बन इमिशन प्रॉपर असणं एक्सपेक्टेड आहे. तर इथं कंबशन ॲनालायझर वापरायचे. ते काय करणार? किती कंबशन होतं आहे, किती कार्बन इमिशन होतं ते फाइंड आउट करेल. हे पण इन्स्ट्रुमेंट आपल्याला लागेल. ओके, एखाद्या समजा आपण हे आणलं, काय दगडी कोळसा आणला, ते दगडी कोळसा जळाल्याच्या नंतर किती राख बाहेर पडते, किती गॅसेस हे होतात, किती कंबशन होतं, ॲक्च्युअली कॅलरिफिक व्हॅल्यू किती मिळते हे ॲनालाइज करणार कंबशन ॲनालायझर. इथं लक्षात. पेट्रोल बी समजा काही गाड्याला खूप धूर मारत असेल, याचा अर्थ काय? त्याचं कंबशन प्रॉपर नाही. तर ते ॲनालाइज करणारं कंबशन ॲनालायझर.
त्याच्यानंतर फ्यूल इफिशियन्सी मॉनिटर, फ्यूलची इफिशियन्सी मॉनिटर करणार. तर 1 लिटर पेट्रोलमध्ये एखादी गाडी किती जाते, एखादी कमी जाते, एखादी जास्त जाते, म्हणजे काय, त्याची इफिशियन्सी जास्त आहे, ते चेकआउट करणारं मॉनिटर, फ्यूल इफिशियन्सी मॉनिटर. त्याच्यानंतर फायर रेट. आता हे फायर रेट काय आहे बघा, बघतो मी, मला आठवना. हे बघा, हे O2 आणि CO2 मेजर करण्याचं काम करतं. ओके, हे सगळे इन्स्ट्रुमेंटचे चित्रसुद्धा दिलेले आहे त्याच्यात. ओके, ते तुम्ही चेकआउट करून घ्या. इन्स्ट्रुमेंट हे तुमचे इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, मल्टीमीटर, त्याच्यानंतर कंबशन ॲनालायझर, त्याच्यानंतर फ्यूल इफिशियन्सी मॉनिटर, त्याच्यानंतर हे फायर रेट. तर हे फायर रेटचं काम काय आहे, हे हँड बिलो पंप ड्रॉ द फ्यूल गॅसेस. ओके, फ्यूल गॅसेसचं सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी याचा वापर करतो आपण. ओके, त्याच्यानंतर लक्स मीटर काय हे करतं रे, इल्युमिनेशन लेवल मेजर करते. ओके, ब्राईटनेस लॅम्पची लक्समध्ये, कॅन्डेलमध्ये, तर हे लक्स मीटर जे आहे. त्याच्यानंतर लीक डिटेक्टर, जर तुमच्या घरामध्ये गॅस वगैरे लीक होत असेल तर ते डिटेक्ट करणारं लीक डिटेक्टर पहा, अशा पद्धतीचं दिसतंय. त्याच्यानंतर स्पीड मेजरमेंटसाठी टॅचोमीटर. ओके, स्पीडोमीटर पण म्हणू आपण. त्याच्यानंतर वॉटर फ्लो मेजरमेंट करण्यासाठी. ओके, तर हे पेट्रोल पंपवर वगैरे पाहिलं असेल ना तुम्ही, वेगवेगळ्या टाईप, 2 टाईपचे फ्लो असतात. कोणकोणते, टर्बुलंट आणि लॅमिनार. तर ते फ्लोमीटर ते मेजर करतं. त्याच्यानंतर पिटॉट ट्यूब अँड मॅनोमीटर, हे प्रेशर मेजरमेंटसाठी वापरतो आपण. ओके, त्याच्यावरून फ्लोमीटर मेजरमेंटसुद्धा केलं जातं. त्याच्यानंतर हे टॅकोमीटरचे 2 प्रकार आहे. आता हे स्पीड मेजरमेंट आणि टॅकोमीटर हे थोडं वेगवेगळं सांगितलं आहे. तर इन्फ्रारेड म्हणजे काय, नॉन कॉन्टॅक्ट टॅकोमीटर. याच्यामध्ये नॉन कॉन्टॅक्ट थर्मोमीटर जसं असतं ना, ते कोरोनाच्या काळामध्ये असे गन लावल्यासारखं याला लावायचे माथ्यावर, काय करायचे, इन्फ्रारेड थर्मोमीटर लावायचे. तर त्याने काय व्हायचं, त्याचं टेम्परेचर कळायचं आपल्याला, त्याला ताप किती येते. ओके, कारण ते कोरोना डेंजर होता. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट टॅकोमीटर, याच्यामध्ये त्या टॅकोमीटरला पुढून कॉन्टॅक्ट असतो आणि तो कॉन्टॅक्ट तुम्ही कशाला कनेक्ट करता, पुलीला कनेक्ट करता आणि स्पीड मेजर करता. सो हे सगळे इक्विपमेंट आपण कुठं वापरतो रे, एनर्जी ऑडिटमध्ये. ऑडिट करताना हे लागतं आपल्याला आणि त्याच्यावरून आपण वेगवेगळे गोष्टी मेजर करतो आणि मेजर करून त्याचा ॲनालिसिस करून त्याचा डेटा बनवून ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन करतो. तर प्री ऑडिट फेज, ऑडिट फेज आणि पोस्ट ऑडिट फेजला हे सगळे इन्स्ट्रुमेंट आपल्याला लागणार आहे. आणि हे केल्याच्या नंतर काय होईल, एनर्जी ऑडिट प्रॉपर होऊन जाईल तुमची. येतं लक्षात? ठीक, राईट डाऊन दिस.